नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक फनी गोष्ट सांगते, मजेशीर गोष्ट सांगते. गोष्टीचं नाव आहे सल्ला. तर फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला लोकं ट्रॅव्हलिंग जे करायचे ते बैलगाडी, घोडागाडी किंवा घोडा अशाच वाहनातून करायचे. तर तसा एक माणूस कुठेतरी चालला होता आणि तो जात होता, तर तो आपल्या घोड्यावरून जातो. घोड्यावरून जातो, जातो, जातो. तर त्याला त्याचं जे ठिकाण असतं ते नदीच्या पलीकडे असतं. त्याला मध्ये एक नदी लागते आणि त्या नदीच्या ह्या किनाऱ्याला तो असतो आणि नदीच्या पलीकडच्या गावात त्याला जायचं असतं. तर घोडा घेऊन जातो, पण आता नदीतून जाणार कसं? नदीला पाणी जास्त नसतं, म्हणजे त्याचा घोडा त्या नदीतून सहज चालत गेला असता. पण त्याला अंदाज येत नाही पाण्याचा, की मी जाऊ कसा? समजा नदीत मी घोडा घातला. आत्ता आपल्याला खडक दिसतायत नदीतले, हे दिसतायत. काही माती, दगड वगैरे जमीन दिसते. पण पुढे जाऊन जर नदी खोल असेल, तर काय करणार? अशा कमी पाण्यातून घोडा वगैरे जातो. पण जर ती मध्येच खोल असेल, तर आपण बुडून जाऊ. आपला घोडा पण बुडेल, अशी त्याला भीती वाटते. आणि तिथे नावाडी किंवा नाव वगैरे असं काही नसतं. त्याला तसंच जायला लागलं असतं. काय करणार, काय करणार? तो माणूस विचार करत असतो तिथे. बघतो कोणी दिसतंय का आजूबाजूला? आपण विचारूया त्यांना, की नदी किती खोल आहे? मी घोडा ह्या पाण्यात घातला, तर मी जाऊ शकेन का ह्याच्यामधून, म्हणजे पाण्यामधून घोड्यासकट? असं आपण विचारूया, कुणाचा तरी सल्ला घेऊया आणि मग आपण त्या पाण्यातून जाऊया, असा तो विचार करतो. तर विचार करत असताना काय होतं, त्याला तिथे कोणी दिसत नाही. त्याला दिसतो एक लहान मुलगा. एक 5-6 वर्षाचा मुलगा छोटा तिथे खेळत असतो. तर हा त्याला विचारतो, "काय रे, ही नदी जास्त खोल आहे का?" तर त्याला आधी काही कळत नाही. तो मग त्याला विचारतो, "मी ह्या नदीतून घोड्याला घेऊन जाऊ शकतो का?" तर तो मुलगा शांत बसतो. त्या माणसाकडे बघतो. त्याच्यानंतर त्याच्या घोड्याकडे बघतो आणि म्हणतो, "हो, घोड्याला घेऊन जाऊ शकता तुम्ही." असं म्हटल्यावर तो माणूस काय करतो, घोडा नदीत घालतो आणि जातो घोड्यासकट. जातो, जातो तर बराच लांब तो जातो. तिथपर्यंत घोडा चालत जातो त्या पाण्यातून. म्हणजे अर्ध्या एवढ्या पाण्यातून जिथपर्यंत जमीन दिसत असते तिथपर्यंत तो चालतो. घोडा पायाला जमीन लागते तिथपर्यंत. पण आणखीन, आणखीन जसा पुढे जातो, त्या नदीच्या मध्यावर येतो, तसं त्या घोडेस्वाराच्या लक्षात येतं, "अरे बापरे! ही नदीमध्ये तर खूप खोल आहे. आता आपण बुडणार. मी पण बुडणार आणि माझा घोडा पण बुडणार." आणि होतं तसंच. त्या घोड्याचे पाय जातात आतमध्ये खोलात, खोलात, खोलात आणि लागतो तो घोडा डळमळायला. तो घोडेस्वार पण घोड्यावरून पडतो. आता काय करायचं? कसाबसा तो स्वतःचा जीव वाचवतो बुडताना आणि त्या घोड्याचा पण जीव वाचवतो आणि पाठीमागे फिरतो. तो जास्त पुढे जातच नाही, नदी खोल आहे असं कळल्यावर. आणि बाहेर येतो आणि तो मुलगा तिथेच खेळत असतो. तर तो त्या मुलाच्या अंगावर जोरात खेकासतो, "काय रे? नदी एवढी खोल आहे आणि तू मला सांगितलं की जा म्हणून?" तर तो मुलगा छोटा बिचारा घाबरतो. पण तो स्वतःची पण जिद्द सोडत नाही. तो घाबरतो, रडायला लागतो आणि रडत-रडत का होईना, पण त्यांना सांगतो, "माझी तर बदकाची पिल्लं किती छोटी-छोटी आहेत. ती रोज या नदीतून फिरून येतात. त्यांचे पाय पण किती छोटे-छोटे आहेत, तरी ते पोहतात. तुमचा तर घोडा एवढा मोठा आहे आणि त्याचे तर पाय केवढे मोठे आहेत." असं म्हटल्याबरोबर त्या माणसाला कळतं, "अरे देवा! आपण काय केलं? कोणाला विचारलं? सल्ला घेतला तो कोणाचा सल्ला घेतला वेड्यासारखा? आपलं कुठे चुकलं?" हे त्या माणसाला कळतं. तो बिचारा लहान मुलगा असतो, इनोसंट असतो. त्याला असं वाटतं आपली बदकाची पिल्लं एवढी छोटी-छोटी आहेत. ती या नदीतनं फिरून येतात. हां, तो बघतो ना, मी तुम्हाला आधी सांगितलं. त्या घोड्याकडे बघतो. तर त्याला असं वाटतं त्या मुलाला, की छोटी-छोटी पिल्लं एवढी पोहतात, तर हा घोडा का नाही पोहणार? माझ्या बदकांचे पिल्लं छोटी आहेत आणि त्यांचे पाय तर अजून छोटे आहेत आणि या घोड्याचे पाय केवढे मोठे. त्या माणसाला कळतच नाही हसावं की रडावं, काय करावं या मुलाला. पण त्यांनी काय, त्या छोट्या मुलाने स्वतःच्या अनुभवाप्रमाणे सांगितलं आणि तो तिथे फसला. म्हणून कधीही सल्ला घ्यायचा तर बोलतात ना, मोठ्यांचा सल्ला घ्या, अनुभवी माणसांचा सल्ला घ्या. तर सल्ला घ्यायचा, तो पण कोणाचा घ्यायचा हे माणसाला कळलं पाहिजे. कुणाचाही सल्ला कुठेही उपयोगी पडत नाही. तर आवडली का गोष्ट बाळांनो?
गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.